एकीकडे सोशल मीडियाचा वापर जगजवळ आणण्यासाठी होत असताना दुसरीकडे याचा वापर करून गुन्हेगारीचे नवीन प्रकार समोर येत आहेत। याचे धक्कादायक उदाहरण तेलंगणातील करीमनगरमध्ये समोर आले आहे। एका दाम्पत्याने तब्बल 100हून अधिक पुरुषांना हनी ट्रॅपमध्ये अडकवून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। पोलिसांनी ललिता आणि तिच्या पतीला अटक केली असून त्यांच्याकडून महागड्या वस्तू आणि गाड्या जप्त केल्या आहेत। या सेक्सटॉर्शन रॅकेटची प्रमुख सूत्रधार ललिता इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर आपले आकर्षक फोटो आणि व्हिडिओ शेअर करून पुरुषांना आकर्षित करायची। एकदा का एखादा पुरुष तिच्या जाळ्यात अडकला की ती त्याच्याशी जवळीक साधून त्याला करीमनगरमधील आपल्या भाड्याच्या फ्लॅटवर बोलवायची। ललिताने आतापर्यंत सुमारे 100 पुरुषांशी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप आहे। जेव्हा पीडित व्यक्ती ललितासोबत फ्लॅटमध्ये असायची तेव्हा तिथे आधीच लावलेल्या गुप्त कॅमेऱ्यांद्वारे ललिताचा पती त्यांचे खाजगी क्षण रेकॉर्ड करायचा। या रेकॉर्डिंगची पीडिताला साधी कल्पनाही नसायची। व्हिडिओ रेकॉर्ड झाल्यानंतर खरा ब्लॅकमेलिंगचा खेळ सुरू व्हायचा। पैसे द्या, अन्यथा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करू किंवा तुमच्या कुटुंबाला पाठवू अशी धमकी देऊन हे दाम्पत्य पीडितांना लुबाडायचे। एका व्यापाऱ्याने दिलेल्या तक्रारीमुळे या रॅकेटचा पर्दाफाश झाला। या व्यापाऱ्याकडून या दाम्पत्याने आधीच 13 लाख रुपये उकळले होते, मात्र त्यांची हाव संपली नव्हती। त्यांनी पुन्हा 5 लाख रुपयांची मागणी करत त्याला जीवे मारण्याची धमकी दिली। कंटाळलेल्या व्यापाऱ्याने अखेर पोलीस ठाणे गाठले आणि पोलिसांनी सापळा रचून या पती पत्नीला रंगेहात पकडले। तपासानुसार आरोपी पती हा रिअल इस्टेट आणि मार्बलचा व्यावसायिक होता, मात्र व्यवसायात मोठे नुकसान झाल्यामुळे तो कर्जात बुडाला होता। घेतलेल्या प्लॉटचा हप्ता भरण्यासाठी आणि ऐशोआरामात जीवन जगण्यासाठी या दाम्पत्याने हा गुन्हेगारीचा मार्ग निवडला। धक्कादायक म्हणजे या दाम्पत्याला 2 लहान मुलेही आहेत। पोलिसांनी केलेल्या छाप्यात आरोपींकडून अनेक स्मार्टफोन, आक्षेपार्ह व्हिडिओ, चॅट्स, बँकेचे चेक, रोख रक्कम आणि एक आलिशान कार जप्त केली आहे। पोलिसांनी सांगितले की पीडितांची संख्या 1,500 पर्यंत असू शकते, मात्र बदनामीच्या भीतीने अनेक जण समोर येत नाहीत। जर यात कोणी अडकले असेल तर न घाबरता पुढे यावे। तक्रारदाराची ओळख पूर्णपणे गुप्त ठेवली जाईल असे आवाहन करीमनगर पोलिसांनी केले आहे।